हाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर करत आहे. तर सकाळी उठल्यापासून जी धावपळ चालू होते ती दिवसभरात चालू असते. मध्ये थोडासा वेळ भेटला तर भेटतो. तर सकाळी उठून मी माझं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आज काय बनवावं नाश्ता, म्हणून नाश्त्याची तयारी करायला गेले. तर पिल्लू झोपलं होतं. तर पिल्लूचं कसं असतं माहिती का, थोडासा जरी आवाज आला तर तो लगेच उठतो. तर मी इकडे नाश्ता बनवायला घेतला तोपर्यंत तो उठला होता. आणि आज सकाळपासूनच बाहेरचं बघा वातावरण कसं झालं होतं, एकदम पावसासारखं झालं होतं. थोडा थोडा पाऊस पडत होता. तर मी म्हटलं आज गाजराचे थालीपीठ करावं, कारण 2 गाजर तसेच उरले होते, खूप दिवस झाले होते. आठवड्याच्या वरती झालं होतं ते गाजर तसेच होते, पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता. म्हटलं तर गाजराचे थालीपीठ करावं. तर मी गव्हाचं पीठ, बेसन आणि ज्वारी आणि गाजर किसून घेतले. त्याच्यामध्ये आपले मसाले, हळद, मीठ, तिखट, कारण बाळाला द्यायचं होतं त्यामुळं मी तिखट थोडंसं कमी टाकलं होतं. आणि कोथिंबीर वगैरे टाकून नंतर मी त्याचे थालीपीठ थापून घेतले आणि नंतर भाजून घेतले. कारण मी पहिल्यांदाच बनवत होते, कसे होतील काय मला काही अंदाज नव्हता. पण म्हटलं बघूया तरी, ट्राय करूया कसे बनतात ते. पण खूप चविष्ट झाले आणि टेस्टीसुद्धा लागत होते. तर पिल्लूला पण खूप आवडले थालीपीठ आणि त्याने आवडीने खाल्ले, कारण त्याच्यासोबत त्याला सॉस दिला होता ना, त्यामुळे. तर खूप चांगले झाले होते थालीपीठ. त्याच्यानंतर मग मी एक एक करून सगळे थालीपीठ बनवून घेतले. आणि हे बघा, थालीपीठचा कलर पण खूप सुंदर आला आहे. आणि नंतर मग पिल्लू उठल्यानंतर मी त्याचं आवरून घेतलं. त्याच्या दात घासून घेते, त्याला सवय लावली आहे. लहान आहे तो, अजून 2.5 वर्षाचाच आहे, पण पहिल्यांदा दात घासायचा आणि नंतरच नाश्ता करायचा असं मी त्याला सवय लावली आहे. सुरुवातीला तो रडत होता खूप, नाही करायचं, पण नंतर त्याला सवय लागली. तो स्वतः उठून म्हणतो, मम्मा असं दात दाखवतो की दात घास म्हणून. त्याला अजून एक वाक्य नीट असं बोलता येत नाही, पण तो प्रयत्न करतो आहे, बोलायला लागला आहे आता. खूपच वाक्य असे बोलायला लागले तो, त्याच्या भाषेतच बोलतो. आणि नंतर नाश्ता देतो त्याला, दम नाही. नंतर नाश्ता त्याला दिला. मग त्याला असतं की कार्टून लाव तरच नाश्ता करणार. मग कार्टून बघत त्याने नाश्ता खाल्ला. मी त्याला भरवला आणि त्याच्यानंतर तो गेला त्याच्या दादाकडे. तर त्याची एक्साइटमेंट बघा, कारण त्याच्या दादाला सुट्टी होती. मग गेला तो त्याच्याकडे. नंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि पावसाचं वातावरण झालं होतं, म्हटलं म्हणून थोडं 1 कप चहा करूया स्वतःला. तर ही बघा, ही जास्वंद आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर झालं होतं सकाळ. आणि चहा झाल्यानंतर मी चहा घेतला आणि स्वतःसाठी नाश्ता केला. तर कसा वाटला व्हिडिओ, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.